मामा इंदापूरमध्ये काल वादळ वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. शहरात काही ठिकाणी नुकसान झालंय, काही कॉम्प्लेक्स आहेत नगर परिषदेचे त्याचे पत्रे उडालेत, व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. तुम्ही पाहणी करताय, काय सांगा? 100% आता सकाळी ही रात्री आपल्या सगळ्यांना माहित आहे की पाऊस काल इंदापूर तालुक्यामध्ये खूप वादळी पाऊस झाला आणि हा पाऊस निम्म्या इंदापूर तालुक्यामध्ये होता. इंदापूर शहरामध्ये आज आपण जिथं उभा आहे हे नगरपालिकेचे गाळे तिथे सगळे पत्रे उडून गेलेत. पत्रे उडून गेल्यामुळे निश्चित प्रकारे खूप मोठं नुकसान इथले आमच्या व्यापारी बंधूंचं झालेलं आहे. आणि नगरपालिकेचे जिथं नगराध्यक्ष आहे, तिथं शिव आहे, तिथं सगळे नगरसेवक माझे सगळे नगरसेवक इथं हजर आहेत, तहसीलदार आहेत, आमचे कृषी अधिकारी आहेत. आणि या सर्वांना मी शिवोंना आणि नगराध्यक्षांना सांगितलं की ताबडतोब 24 तासाच्या आत जे नुकसान झाले ताबडतोब हे पत्रे त्यांचं जे नुकसान झाले ते ताबडतोब त्यांना पूर्ववत करून द्या. आणि हे हे 5 गाड्या आणि पुढचे 5 गाड्या जे आता थोडं लूज झालेत त्यांचंही ताबडतोब नुकसान त्यांचे जे झाले ताबडतोब तिथं नगरपालिकेने त्यांच्या फंडातून ताबडतोब करावं. शासनाच्या फंडातून आम्ही तिथं मदत करू, परंतु निश्चित प्रकारे नुकसान मोठं आहे. आणि या बाबतीमध्ये 24 तासाच्या आत यांना सूचना हे त्यांचे हे गाळे करा अशा प्रकारच्या सूचना मी शिवोंना आणि नगराध्यक्षांना आता दिलेल्या आहेत. आणि शेतीचं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. केळी असेल, इतर फळं असतील, डाळिंब असतील. आणि या बाबतीमध्ये आता पुढे आपण आता वकील वस्ती विशेषतः बावडा भागामध्ये याचा फटका, बावडा, लाकेवाडी, पिंपरी, भांडगाव मध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे तिथंच केळीच्या पीक नुकसान झालेलं आहे. त्याही भागात आता दौरा आम्ही करतोय. सगळे अधिकारी आमच्या बरोबर आहेत. आणि ज्यांचं शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटाला आपल्याला सगळ्याला सामोरं जावं लागेल. या बाबतीमध्ये शेतकऱ्याला काय मदत करता येईल, काय सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु माळशिरस तालुक्यात सुद्धा नुकसान झालेलं आहे. बारामती तालुक्यामध्ये सुद्धा काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. दुपारनंतर मी बारामती तालुक्यामध्ये तिथेही व्हिजिट करणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर निश्चित प्रकारे मी प्रशासनाला, कलेक्टरांना आम्ही सूचना दिलेत. या राज्यामध्ये जिथं जिथं या वादळी वाऱ्यामुळे, गारपिटीमुळे नुकसान झालेले या सर्व पिकांचे पंचनामे, नुकसान भरपाईचे पंचनामे केले जातील आणि सरकार निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहील. राज्यभरामध्ये साधारणपणे आतापर्यंत तुमच्या माहितीनुसार किती नुकसान झालं? आता माहिती एक थोड्या वेळात 15-20 मिनिटांमध्ये माहिती आपल्याला येईल. त्या सकाळची माहिती ते चालू आहे, सगळीकडे माहिती चालू आहे. मी कमिशनरला फोन लावला होता. एक अर्धा तास आपल्याला तिकडे दौऱ्याच्या तोपर्यंत आपल्या सगळ्यांची माहिती, तोपर्यंत आपली सगळी टोटल डिटेल उपलब्ध होईल. परंतु मोठं नुकसान झालंय, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे. आणि मुख्यमंत्री सुद्धा, दोन्ही उपमुख्यमंत्री यावरती लक्ष ठेवू नये. सकाळीच मुख्यमंत्र्यांचा माझा फोनही या बाबतीमध्ये झालेला आहे. त्यांनी माझ्याकडून, कमिशनरकडून, आयुक्तांकडून, सचिवाकडून माहिती घेतलेली आहे. आणि निश्चित प्रकारे त्यांनी सगळ्याच मंत्र्यांना जिथं जिथं नुकसान झाले तिथं दौरे करण्याची सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. एकीकडे असं म्हणता आहात की नुकसान भरपाईसाठी पंचनामे करा, कारण याच्या आधीची जी मदत मिळाली ती कोणची मदत आहे? कर्जमाफी केली त्यावरती देखील आक्षेप मोठ्या प्रमाणात येतो. शेवटी शेतकऱ्यांना कर्जमाफी हा काय त्याचा नसतो, पण कुठेतरी एक प्रकारचे त्यांना एक आर्थिक हातभार लावावा, त्यांना कुठेतरी मदत व्हावी, सहकार्य लावी. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार यासाठी मानतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारच्या तिजोरीवरती आज किती ताण आहे. आणि तिजोरीवरती ताण असताना सुद्धा माझ्या या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगला मोठा निर्णय घेतलेला आहे. साधारणतः 36,585 कोटी एवढी मोठी रक्कम या राज्यामध्ये एका वेळेस मला वाटतं ही कधीच मिळाली नव्हती. एवढी मोठी रक्कम ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेली. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ. ठीक आहे, समाधान तर सगळ्याचं होणार नाही. आणि यातही तुम्हाला सांगतो, यामध्ये काय गोष्टीमध्ये आपण जे म्हणला काय असमाधानी शेतकरी, त्यामध्ये काय थोडंफार काय बदल करता आले किंवा निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः आम्हाला त्याला सांगितले की आपण बदल करू.
विशेषतः काय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असतील किंवा साखर कारखानदारीतले कामगार असतील, हे सिजनल कामगार आहेत, ते 3च महिने काम करतात पण त्यांना 25,000 रुपये पगार असतो. याचा अर्थ ते गरीब, त्यांना 3च, ते काय 12 महिने कंटिन्यू कामगार नाहीत. पण अशा कामगारांना सुद्धा कुठेतरी मदत, अशा आम्ही काही सूचना मांडलेल्या आहेत आणि आपण म्हणता त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कोण अजून काय सूचना येतील त्यामध्ये काय बदल अजून थोड्या काही गोष्टी करता आल्या का केल्या पाहिजेत ते निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये बदल करतील. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, खूप मोठा दिलासा आणि एक ऐतिहासिक निर्णय. तुम्ही पाठीमागचे बघा, कर्जमाफी मागच्या वेळी 2019ला 2 लाख रुपये आम्ही दिले होते. 2 लाखाच्या वरचे समजा एखाद्याकडे 2,70,000 आहे तर तो त्यात बसत नव्हता, 3 लाखात. आता 2,70,000 70,000 जर भरले तर ते 2 लाख रुपये त्यांना माफी होणार. आधी तुम्ही सांगितलं पाऊस पडला म्हणून आम्ही जून मध्ये कर्जमाफी करू किंवा त्या पद्धतीने निर्णय घेऊ. आता तुम्ही सांगतात आम्ही याच्यामध्ये बदल करू. साधारणपणे कधीपर्यंत बदल अपेक्षित? आपल्याला ते बदल आपण कधी ठेवू शकतो. बदल आपल्याला तोही आहे. आपण कर्जमाफी 30 जूनच्या आतच आपण कर्जमाफी करणार आहे. जे आपण आता जे आपल्याकडे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे कर्जमाफी ही 30 जून पूर्वीच होईल. आता आचारसंहिता काही ठिकाणची तर मला वाटतं संपलेली, आपली पण आता मला वाटतं पत्र आपल्याला आलेलंच आहे. त्यामुळे इथलं आपलं काम सगळं आपलं त्या बाबतीमध्ये तो विषय राहिलेला नाही. कारण निवडणूक आयोगाने काय केलं होतं की आपल्याला फक्त घोषणा करू नका, परवानगी दिली होती, माहिती घ्यायला सांगितली होती. पण आता ती आचारसंहिता संपल्याबरोबर साधारणतः 2-3 दिवसामध्ये आता सगळी, तोपर्यंत आपण 15 दिवसामध्ये सगळी माहिती कलेक्ट करतोय आणि 30 जून म्हणण्यापेक्षा 20-25 जूनच्या आतच, 25 जूनच्या आतच निकष आता जे आहेत ते निकष आहेत. आणि आपल्याला तुम्ही जे म्हणता, जे शेतकऱ्याकडून काय सूचना आल्या किंवा साखर कारखानदाराचे सिजनल कामगारांच्या काय असतील या बाबतीमध्ये त्यांना तो अधिकार आहे ना, तो आपण त्याला ते वाढवू शकतो, त्याला काही अडचणीचा विषय नाही. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री निश्चित आम्हाला मदत करतील. याच कर्जमाफीवरून आता आमदार रोहित पवार यांनी 12 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलंय. अन्नत्याग उपोषण ते करणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे सरकारने कर्जमाफी केली त्याचे निकष, जाचक, अटी वगैरे या रद्द केल्या पाहिजेत आणि मग तशी शेवटी कोण काय बोललं मला, मी त्याच्यावरती लक्ष देत नाही. मला कोणावरती काय बोलायचं नाही. ही कर्जमाफी नक्की शेतकऱ्यांच्या हिताची आहे. आज इंदापूर तालुक्याचा जर विचार केला, इंदापूर तालुक्याच्या मी आज नुसतं प्राथमिक माहिती घेतली, साधारणतः 800-900 कोटी रुपये, 700, 750, 800 कोटी रुपयाच्या आसपास ही निस्ती कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळेल. 700 कोटी रुपये कशाला म्हणतात? 700 कोटी रुपये कशाला म्हणतात? ठीक आहे, त्यामुळे इतकं मी ह्या गोष्टी कोण आता हो का, शेवटी रोहित पवारांच्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आज स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची आम्हाला आठवण ह्यासाठी येते कारण हा निर्णय घेताना स्वतः अजितदादा पवार साहेब त्यावेळेस या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होते. त्यामुळे दादांची आठवण निश्चित प्रकारे आज आम्हा सर्वांना आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा फायदा हा माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना होईल आणि यामध्ये शेतकरी निश्चित प्रकारे समाधान असतील. आणि आपल्या इंदापूर तालुक्यात मी जर राज्याचा जरी मंत्री असलो, शेवटी ज्या तालुक्यामध्ये मी मोठा झालोय त्या तालुक्यातील खूप मोठा आधार, अडचणी आलेल्या शेतकऱ्याला आधार निश्चित प्रकारे मिळेल. तुम्ही म्हणताय शेतकऱ्याला आधार मिळेल, खूप मोठी कर्जमाफी केली, इंदापूर तालुक्याला 700 कोटी मिळतील. योगेंद्र पवार असं म्हणतात की 7-12 कोरा केला पाहिजे माहिती सरकारनं. जे शरद पवारांच्या काळात जे सरकार होतं त्यांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली, ती शेतकऱ्यांना 7-12 कोरा केला. देशाची केली होती त्या टायमाला. ऐका ना, त्या टायमाला इंदापूर तालुक्याला किती पैसे, 100% पवार साहेबांची कर्जमाफी खरंच ती पण ऐतिहासिक होती. आणि पवार साहेबांच्या कर्जमाफीनंतर आजची ही कर्जमाफी ही सुद्धा ऐतिहासिक आहे. तुम्ही माझं म्हणणं, आपण पत्रकार आहात, आपण आकडे घ्या. आपल्याला ती 3री-4थी कर्जमाफी त्यावेळेस प्रत्येक तालुका वाईज आकडे घ्या आणि कुठल्या कर्जमाफीत किती शेतकरी बसले होते, किती शेतकऱ्यांना फायदा झाला होता, याचं उत्तर तुम्हाला आकडेवारीनंतर निश्चित प्रकारे मिळेल. मामा, तुम्ही अनेकदा सांगता की मला शेतकऱ्यांचं दुःख कळतं, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि तुम्ही खरंच आहात, तुम्ही शेती करता. खरंच तुम्ही जी कर्जमाफी केली त्याच्यामुळे खरं अंतःकरणापासून वाटतं का शेतकरी समाधानी झालाय? 100% समाधानी, 100% घ्या. जो खरा शेतकरी, कष्ट करणारा शेतकरी आहे, शेवटी 2 लाख रुपये कशाला म्हणतात साहेब? मोठ्या माणसाची गोष्ट वेगळी, गरीब माणसाला, गरीब शेतकऱ्याला 2 लाख रुपये सुद्धा खूप मोठे आहेत होते आजच्या अडचणीच्या काळामध्ये. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ठीक आहे, शेवटी समाधानी कोण नसतं, समाधान कोणाचं 100% होत नाही, शेवटी तुम्हाला सगळ्याला माहित आहे. पण नक्की या अडचणीच्या काळामध्ये हा शेतकरी माझा समाधानी होईल आणि त्यातनं काय थोडेफार काय बदल आपण म्हणला त्याप्रमाणे तुमची सूचना एकदम चांगली आहे, त्यामध्ये बदल करून पुन्हा अजून शेतकऱ्याला माझ्या समाधानी काय थोडेफार करता आले तर करू. मी मागे साखर कारखान्या सिजनल कामगारांचं सांगितलं किंवा ज्या काय गोष्टी करणं गरजेचं आहे त्या निश्चित प्रकारे करू. धन्यवाद. जर समजा तुम्ही विरोधात असता तर तुमचं हेच कर्जमाफीवर मत असतं खरंच शेतकरी समाधानी म्हणून? नाही, ह्यात विरोधात हे हो,
विरोधकांनी विरोधकाचं काम करायचं असतं. जर ऐका ना, मी माझं सांगतो, मला विरोधकांनी विरोधकाचं काम करायचं असतं, आम्ही आमचं काम करायचं असतं. शेवटी कुठलीही गोष्ट काम करणाऱ्या माणसालाच कळते. घरामध्ये संसार जो एखादा प्रपंच चालवतो त्या कारभारालाच घराची अडचण माहीत असते. बाकीच्या काय सुनांदा, बाकीच्या इतरांना काय अडचणी माहीत असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं विरोधी असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या, ही कर्जमाफी निश्चित प्रकारे ऐतिहासिक आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं जेवढा आभार मानून तेवढे निश्चित थोडे. धन्यवाद. खडकवासल्याचं पाणी 2 तारखेला 3 तारखेला पाणी मिळणार 5 तारखेला पाणी ते देणार होते, पण पुढे थोडी तारीख गेलेली. 8 तारखेला पाणी खडकवासल्याचं पाणी सुटतंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो, खडकवासल्या धरणात पाणी होतं, परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं पाणी फुरसुंगीला कॅनल फुटतोय. त्यामुळे पाणी खरं तर आपल्या तालुक्याला आलं नाही. ह्यात कुठल्या दुसरी कुणाची यात कुणाची चूक नाहीये किंवा कुठल्या आपल्या जलसंपदा मंत्र्याची यात चूक नाहीये. 8 तारखेला पाणी इंदापूर तालुक्यामध्ये येते आणि ताबडतोब पाणी उन्हाळ्यात आपलं पाणी पावसाळा सुरू झाल्या ते ताबडतोब कॅनलचं काम करण्यासाठी पैसे पण त्यांना आपण मंजूर केलेत. ताबडतोब ते काम करून पुढच्या वेळेस तुम्हाला तो कॅनल फुल स्विंगनी किंवा 11:30 घेईल. कुठं कॅनल कुठं फुटणार नाही याची काळजी घेतोय. पण निवळ मी आजही तुमच्या प्रामाणिकपणे निवळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं खडकवासल्याला फटका बसलेला आहे. त्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्या निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण पत्र दिलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आता पाऊस पडला, या पाण्याचा उपयोग होईल. भले तुम्ही म्हणता पाऊस कुणाला पाऊस एवढा पाऊस नसतो. आपण पत्रकार आहात. हा पाऊस आला नाही, हा पाऊस नसतो. शेवटी फाट्याचं पाणी, शेतीचं पाणी हे वेगळं असतं. शेवटी ते कॅनलचं पाणी त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. पाऊस अजून आपल्या इंदापूरला पडलेला नाही. 4-2 गावामध्ये पडलेला, त्या गावामध्ये पाऊस पडलेला नाही. हा छोटा पाऊस आहे. हा पाऊस काय एवढा मोठा नाही. हा खरा तसा नुकसानीचा पाऊस जास्त पडलेला आहे. पण त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या जनतेला मी शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे सांगतो की आपलं नेराडावा असेल, इतर ठिकाणचं पाणी व्यवस्थित झालं. फक्त खडकवासल्याच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अडचणी आल्या. त्यामध्ये त्या कुठल्या शेतकऱ्यांची, शेवटी अधिकाऱ्याचे पाणी न येणं माहिती काय शेतकऱ्या बिचाऱ्याची काय चूक आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये माझ्या इतका काळजी करणारा या तालुक्यामध्ये कुठला लोकप्रतिनिधी नाही. पण रोहित पवार म्हणतात भाजपला चिठ्ठी दिली तर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकतात. खळबळजनक विधान केलेलं आहे रोहित पवार. मला या बाबतीमध्ये काही माहिती नाही. आमची महायुतीचे सरकार हे भक्कम आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करू. कमी आहे, कशा पद्धतीनं सरकार तयारी करताय? आपलं म्हणणं बरोबर आहे की एल निनोच्या प्रभावामुळे ह्या वर्षी पाऊस पाणी कमी आहे. तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आम्ही खाली सगळ्यांना सूचना, अधिकाऱ्यांना, महसूल, कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत. या बाबतीमध्ये जी कामं करणं गरजेचं आहे. थोड्या पावसामध्ये पाणी अडवा, जे बियाणं उन्हाळ्यामध्ये दुष्काळामध्ये ते बियाणं टिकू शकतं असे बियाणं किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून हिरवा चारा वगैरेच्या काही गोष्टी तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून या एल निनोचा फटका तर 100% आपल्याला हवामान खात्याच्या अंदाजानुसार बसतोय. पण त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार हे शेतकऱ्यांबरोबर आहे आणि जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना, ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी ह्या येणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करता येते त्या करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. नीरा नदीचं पात्र कोरडं पडलंय. त्या परिसरातील शेती नीरा नदीचं पात्र कोरडंच पडतं उन्हाळ्यामध्ये. चला मामा कांद्यासाठी सातत्याने आणि ते असं आता कांद्यासाठी कांद्यासाठी आंदोलन, शेतकऱ्यांची मागणी बरोबर आहे. शेतकऱ्यांचं काय चुकीचं नाही. परंतु शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की केंद्र सरकारच्या ह्यासाठी आम्ही स्वतः शिवेंद्रसिंगजी चव्हाण साहेब यांना, राज्याचे शिवराजसिंग चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री, आम्ही सगळे मंत्री आणि विशेषतः पणन मंत्री हा जो विभाग आहे कांद्याचा तो पणन मंत्री जयकुमार रावल साहेब हे सगळे आम्ही जण भेटलो होतोय. निश्चित आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्याला दिलास देण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. भावाची मागणी आहे योगेंद्र पवारांकडून 3,000 रुपये. सरकारनं 1500 जाहीर केला, 3,000. चला.